नमस्कार मित्रांनो. तर आज दिनांक 16 जून 2026. तर आज आपण आपल्या शेतामध्ये जे काम करत आहोत ते म्हणजे खत देणे. तर याच्यामध्ये आपला बेसल डोस जे आहे हे आपण घेतलेला आहे. एकरी 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, जे की झिंक, बोरॉन, सल्फर आणि फॉस्फरस हे मिश्रण असलेलं दुय्यम मानद्रव्य हे घेतलेलं आहे 1 बॅग. सोबत आपण घेतलेलं आहे 11-30-14. याच्यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन असं जे मायक्रोन्यूट्रन आहेत, हे दोन्हीमध्ये मायक्रोन्यूट्रन आहेत. याच्यामुळे आपण वेगळे याच्यामध्ये सल्फर घेत नाही. तर हे आपण खत कशा पद्धतीने देत आहोत. तर मित्रांनो, हे आपण खत जे आहे हे टोकन मशीनच्या सहाय्याने याला आपण देत आहोत. तर टोकन करून साधारण आपण 2 ते 3 दिवसांनी याच्यामध्ये आपली सोयाबीनची टोकन होणार आहे. तर ही खत आपण टोकन मशीन सहाय्याने बघू शकता. या ठिकाणी हे टोकन चालू आहे आपली. आणि हे शेत होतं आपलं मक्याचं. याच्यामध्ये काही शेत मका आपला उगून आलेला आहे. तर याच्यामध्ये टोकन झाल्याबरोबर आता जमीन एकदम कोरडी आहे, त्याच्यामुळे हे खत जे आहे हे व्यवस्थित पद्धतीने इथं साठवून राहील. आणि याला जे गवत उगवलेलं आहे त्याला आपण उद्याला राऊंड अप 100 मिलीने याच्यामध्ये घेणार आहोत. आणि पुन्हासुद्धा जेव्हा आपलं तणनाशक आपण जेव्हा मारणार आहोत सोयाबीन पेरल्यानंतर 48 तासाच्या आत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पॅराकॉटसारखं जे तणनाशक जे आहे हे आपण वापरणार आहे. तर अशा पद्धतीने आपण खताचं जे नेहमी सांगतो की नियोजन कसं असते खताचं. तर बघू शकता, ही आहे आपली पॅडकपची मशीन. आणि ही आपली साधारण 4 वर्ष अगोदरची मशीन आहे. याच मशीनने आपण सोयाबीनसुद्धा करतो आणि खतसुद्धा टोकन करतो. तर ही आपली जुनी मशीन आहे पॅडक्रॉपची. बस थांबव. तर हे बघू शकता, 4 वर्ष अगोदर घेतलेली मशीन आणि ती सुद्धा मजबूत आहे. तर हे असं याच्यामध्ये खत हे टाकायचं, दोन्ही खत पकड. हे बघू शकता सगळं. या बेडवर आपण 3 दाणे घेणार आहोत आणि दोन्ही सेंटरमध्ये आपण खत हे टोकन पद्धतीने हे टोकन करतो. याच्यामध्ये एक फायदा आहे, ते म्हणजे खत जे आपलं संपूर्ण मातीआळ होणार आहे, त्याचबरोबर 100% आपलं एकसमान खत पडणार आहे. तर एकरी साधारण आपलं हे 90 किलो एकरी खत पडेल या हिशोबाने आपलं सेटिंग आहे. याच्यामध्ये आपण जी व्हील आहे ती आपली आहे 1 नंबरची, सॉरी 5 नंबरची व्हील आहे. 5 नंबरची व्हील म्हणजे याच्यामध्ये अंतर वेगवेगळं आहे. त्याच्यामध्ये 5 नंबर सगळ्यात छोटी अंक आहे. ही जी आहे आता ही 4 नंबर आहे. ही जी आहेत ही जुन्या व्हील आहेत. ही 4 नंबर 5 नंबरपेक्षा थोडीशी मोठी आहे. 4 नंबर उलटी सिरीज आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपली ही जे टोकन आहे ही या ठिकाणी हे होत आहे. टोकन मशीनने खत कसं देतो बरं शेतकरी विचारत होते. तर मित्रांनो, या पद्धतीने जे आहे हे खत आपलं टोकन हे चालू आहे. तर एका दिवसामध्ये साधारण आपलं 1.5 एकरपर्यंत शेत एक व्यक्ती करू शकतो दिवसभर केलं तर. आणि त्याला एखादा सपोर्ट जर असेल तर साधारण 2 एकरपर्यंत हे शेत एका दिवसामध्ये होत असते. आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकते का. तर मित्रांनो, टोकन झाल्यानंतर आपल्याला मशीनला थोडंसं संपूर्ण जाता काढून घ्यायचे आहेत आणि मशीनला आपल्याला कोरड्या कपड्याने साफ करून घ्यायचं आहे. कारण की याच्यामध्ये जर खताचे काही दाणे वगैरे असेल तर ते तशी जंग चढण्याचं प्रमाण जे आहे हे राहू शकते. त्याच्यामुळे आपल्याला मशीन सुरुवातीला खोलून घ्यायची आहे. बरेच शेतकरी पाण्यानं धुतात, त्याच्यामुळे पाण्यानं तर मी त्यामध्ये शक्यतो धुवू नये, कारण की त्याच्यामध्ये बेरिंग असतात आणि बेरिंगमध्ये एकदा जर पाणी गेलं तर त्याच्यामध्ये जे जंग चढण्याचं प्रमाण आहे ते याच्यामध्ये जास्त राहते. तर त्याच्यामुळे आपल्याला ही जी काळजी आहे याच्यामध्ये घ्यायची आहे. तर हे बघू शकतो, अशा पद्धतीने आपलं संपूर्ण खत जे आहे हे आपण टाकणं चालू आहे टोकन मशीनच्या सहाय्याने.